नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी मस्त मजेत आहे. आज एकदम सकाळी लवकर उठली आणि आता इकडे म्हटलं आंघोळ वगैरे झालेली माझी आणि म्हटलं स्वतःचं आधी स्किन केअर, हेअर केअर करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला लागू. तर तुम्ही स्ट्रेटनिंग माझी बघू शकताय आणि लग्नाला जाऊन आलो ना आम्ही, त्याच्या दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे, म्हणजे मंगळवारचा. तर त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे, पण मग त्याचे 2 दिवस तुम्हाला लग्नाचेच व्हिडिओ आले ना, तर त्याच्यासाठी मग हा व्हिडिओ येण्यासाठी लेट झालं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साधारण दिवसभराचे रुटीन माझं पाहायला मिळणार आहे. तर केस मस्त छान घालून घेतले आणि आता मस्त लाईट अशी लिपस्टिक मी लावून घेतली आहे. त्याच्या आधी लिप बाम मी लावून घेतला होताना आणि त्याच्यानंतर मस्त छान असं काजळ लावून घेणार आहे मी. काजळ तसं मला जास्त सूट होत नाही, कारण माझे थोडेसे डार्क सर्कल आहेत आणि त्याच्यामुळे मग जास्त डार्क दिसतात ते. पण मला आवडतं लावायला आणि यांना पण आवडतं मी काजळ लावलेलं, म्हणून मग मी लावत असते अधूनमधून. आणि त्याच्यानंतर छानपैकी लायनर लावून घेतलं मी, असं लाईट मस्त छानपैकी बारीक असं, आणि टिकली आणि कुंकू नेहमीप्रमाणे. तर ह्या गोष्टी जर सकाळी सकाळी नाही झाल्या ना, यांचं टिफिन होण्याच्या आधी किंवा सगळं होण्याच्या आधी, तर मग या सगळं स्किन केअर वगैरे करायला ना डायरेक्ट 12-1 वाजतात. त्याच्यामुळे थोडा वेळ काढून, म्हणजे मोजून फक्त 10 ते 15 मिनटं जर आपण काढले स्वतःसाठी हे सकाळचे, तर आपलं पूर्ण दिवस, आपली मुलं आपल्याला पाहून मग शाळेत जातात किंवा मग सगळे, तर त्यांना पण आपल्याकडे बघून छान वाटतं. पण माझी माळ घालायला मी विसरली, तर ठीक आहे, कारण लांब माळ घातलेली होती काल, तर ती झोपेमध्ये तुटू नये म्हणून मी काढून ठेवली होती. तर आता ती विसरली, थोड्या वेळानंतर मग मी घातलेली आहे ती. तर तिकडे तुम्हाला जे दिसत आहेत ना लोणच्याची बरणी वगैरे, हे तर काल ताईन ते येऊन घेतले. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल, माझ्या नणंद आलेल्या होत्या लहान, तर त्यांनी ते लोणचे आणलेले आहेत. आणि एक तक्कू म्हणून म्हणतात, ते नेहमी दरवर्षी देतात माझ्या नणंद. तर ते मला खूप आवडतं तक्कू, तर ते नेहमी देत असतात माझ्यासाठी. आणि ते पण आहे, तुम्हाला दाखवते एखाद्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे तो थोडासा पसारा तो इग्नोर करा, कारण त्याच्यामध्ये ते 2-3 प्रकारचे लोणचे आहेत तिकडं. आणि सोबतच त्यांनी ना ते सुकले, म्हणजे सॉरी, हरभऱ्याची भाजी जी असते ना, इकडं खानदेशमध्ये राहणाऱ्यांना माहितीच असेल ती, तर ती भाजी पण दिलेली आहे सुकून त्यांच्या शेतातली. आणि आता इकडं तुम्ही बघितलं असेल की मस्तपैकी मी गरम पाणी पिलेलं आहे. आणि खाली उकळ बसून ते पाणी मी रोज पित असते. उठल्या उठल्या पण पिते आणि आंघोळ वगैरे झाली की त्याच्यानंतर पण मी हे गरम पाणी पित असते. याच्याने वजन कमी होण्यास खूप फायदा होतो. आणि आता ही कृष्णाप्पा, तिला जेव्हा हुगी येते तेव्हा ती मला मिठी मारायला, हक करायला येत असते स्कूलला जाण्याच्या आधी. असं दोघांचं आहे म्हणजे. तर आज खूप धावपळ होती माझी, कारण काय होतं माहिती का, 7:30ला मुलं जातात, त्यांचा टिफिन होता. आणि त्याच्यानंतर लगेच 7:45ला यांना सोडायचं होतं मला बसस्टँडला. त्यांचा पण टिफिन वेगळा करून ते पण जाणार होते. आणि बसस्टँडवरून, म्हणजे बसस्टँडला सोडल्यानंतर तिथून त्यांना 8 वाजता गाडी होती आणि तिथून मग ते पारोळा इथं जाणार होते. आता काही दिवसासाठी ते मग त्यांची ड्युटी बदललेली आहे आणि त्याच्यासाठी धावपळ तर होतच होती माझी. कारण नेहमी कसं होतं माझं की 7:30ला मुलं गेले की तेव्हा मग मी यांच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची, यांच्या टिफिनसाठी सुरुवात करायची. पण मग आत्ता कसं आहे, सोबतच दोघांचं आहे, त्याच्यामुळे आज जरा जास्तच लवकर उठली. आणि मग तेव्हा सगळं हे बनवतंय, नाश्ता, मुलांचा टिफिन आणि यांचा टिफिन, असं सगळं चालू होतं. तर आता झालेलं होतं मुलांचा टिफिन आणि त्यांना थोडंसं इथं खायला नाश्ता वगैरे जे काय होतं ते पण दिलं गेलं होतं. त्याच्यानंतर आता म्हटलं कृष्णाच्या वेण्या घालून देते. तिची बाकीची सगळी तयारी, अंघोळ वगैरे सगळं झालं होतं. आता तिला आहे ना, काय माहिती का, मोठ्या केसांची खूपच जास्त हौस आहे. आणि तिचं म्हणणं आहे की विकी मामाच्या लग्नापर्यंत मी मोठे केस करते मम्मा, आणि मामाचं लग्न झालं की दुसऱ्याच दिवशी मी केस कट करेल म्हणे, असं ती म्हणते बरं का. आता तरी म्हणते सध्या, पुढे काय माहिती आता केस कट करते की नाही, कारण तिला खूप जास्त आवडतात तिचे मोठे केस झालेले. तर आता वेण्या घालायला लागतात त्यांच्या स्कूलमध्ये, नाहीतर मग टीचर खूप ओरडतात, नाही तर पनिशमेंट होते. तर म्हटलं चला आता तिच्या वेण्या घालते. आणि हे रोजची ड्युटी माझी. आणि हे तिकडं तिच्या पप्पांचं चाललं आहे, त्यांनी थोडंसं ड्रायफ्रुट्स वगैरे त्यांचे बाकी राहून गेले होते ना, बदाम वगैरे, तर ते त्यांना देत होते दोघांना. तिकडे केशव तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यामध्ये. आणि मस्त छानपैकी त्याची तयारी झालेली आहे, तो बसलेला आहे तिथं, आता गाडीचा वेट करतोय, म्हणजे त्यांची गाडी येते ना त्याच्यासाठी. यूं ही तुम मुझसे बात करते हो, या कोई प्यार का इरादा है, अदाए दिल की जानता है.
तर असं मध्ये मध्ये मी थोडंसं बाथरूम सिंगरसारखं थोडंफार गाणे म्हणून घेत असते आणि यांचं नेहमीप्रमाणे की हिचं चालू असतं नेहमीच काहीतरी म्हणत असते, कधी देवाचं कधी कोणतं गाणं असं म्हणत असते, त्याच्यामुळे ते माझ्याकडे जास्त काही लक्ष देत नाही, म्हणते म्हण नाही म्हणायचं नको म्हणून. तर आता पाहतो मी बोलता बोलता गाडी पण आलेली होती त्यांची स्कूलची आणि टिफिन मग पटक्यात मी बॅगेत ठेवले. तसं सगळं आवरून झालेलं होतं पण ते म्हणतो ना गाडी येते तोपर्यंत कसं असतं आपलं थोडंसं असं थोडंफार राहूनच गेलेलं असतं. त्याच्यानंतर मग घरात आली आणि यांचं पण मग टिफिन सगळं पॅक केला आणि त्याच्यानंतर मग त्यांना पण मला जायचं होतं बस स्टँडला सोडण्यासाठी. झालं तुझं आवरून? ऑफिसला तुमच्या जात. अरे आज खूप दिवसानंतर पहिला दिवस नंतर आला तो काय मस्त घेऊन चाबी घेऊ का? चालले क्या? बंद करून दे. तर जसं तुम्ही बघितलं मी गेली त्यांना बस स्टँडला सोडायला आणि साहजिक आहे जर मी तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ जर शेअर करते तर मला प्रत्येक वेळेला ते ट्रायपॉडला लावून वगैरे ते शूट घ्यावं लागतं आधी, त्याच्यानंतर मग मी समजा तुमच्यासोबत ते शेअर करू शकते. तर मग आता जायचं होतं आणि ते ट्रायपॉडला लावून मोबाईल तिथे ठेवलेला होता आणि परत मग स्कूटीवरून उतरा हे करा, त्याच्यापेक्षा ते समोरच्या ताईंना मग मी सांगून दिलं आणि मुद्दामूनच तुमच्यासोबत शेअर केलं की कशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला वाटतात तेवढ्या सोप्या नसतात, की तुम्हाला वाटतं की गेली स्कूटीवर सोडायला पण त्याच्या मागे ते शूट करणं वगैरे हे खूप सारी मेहनत असते प्रत्येक यूट्यूबरची, माझीच नाही म्हणत आहे मी, सगळे जे आहेत ना यूट्यूबर किंवा काय तर त्यांची सगळ्यांचीच मेहनत असते. आणि
आले मी त्यांना सोडून, त्याच्यानंतर मग त्या ताईंकडून मोबाईल घेतला. आता इकडे आली घरात आणि मग घरातले सगळे कामं राहिलेले होते, जसं की क्लिनिंग वगैरे सगळं. आता बघितलं तुम्ही बाहेरचा पोर्च मी आधी झाडून घेतला आणि मस्तपैकी छान असं बेड वगैरे आवरून घेतला आणि मग छान घरं झाडून घेतले आणि त्याच्यानंतर मग पुसून पण घेणार आहे. आणि कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आहे ना तुमच्या खूप जणांच्या कमेंट्स आल्या की साडी खूप छान आहे किंवा कुठून घेतली वगैरे असं. आणि त्याचा पहिला जो व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये पण कमेंट्स आल्या होत्या की साडी कितीची आहे काय असं. तर ही साडी जी होती ना कालच्या व्हिडिओमधली जी वाईन कलरची होती ती मी इथून अमळनेरमधूनच घेतली होती आणि 2000ची साडी होती ती. तेव्हा माझ्या भावाचं लग्न होतं ना 6 महिन्यापूर्वी घेतलेली आहे ती. पण खूप छान निघाली ती साडी, एकदम छान दिसते. म्हणजे असं वाटतं सिम्पल अँड सोबर लुक ज्याला म्हणतो ना आपण ते तशी म्हणजे लुक येतं तिच्याने. म्हणजे कुठेही घालू शकतो आपण ती, प्रवासात घालू शकतो किंवा काय असं एकदम खूप छान साडी आहे. आणि अशी पण कमेंट होते की याच्यावर तुम्ही लुक कसा क्रिएट केला त्याचा पण व्हिडिओ टाका म्हणे. तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर कसं आहे ना थोडीशी धावपळ होऊन जाते. जे काही रोजचं रुटीन असतं ना ते काय असतं माहिती का, ते मी अशीही करतच असते. म्हणजे जे काही रोजचं क्लिनिंग असतं, स्वयंपाक वगैरे जे काय ते रोजच्या रोज मी करत असते. मग फक्त मला करायचं काय असतं की शूट करायचं असतं ते आणि एडिट करून तुमच्यासोबत अपलोड करायचं असतं. पण जेव्हा तुम्ही काही कमेंट केलेलं असतात ना किंवा तुम्ही तुमच्यासोबत असा वेगळा स्पेशल व्हिडिओ जेव्हा मला शेअर करायचा असतो त्यावेळेला काय ते मला स्पेशल वेळ द्यावा लागतो त्या व्हिडिओला, म्हणजे शूट करण्यासाठी वगैरे. आणि त्याच्यामुळे मग ते माझं जमत नाही. जसं तुम्ही आता खूप दिवसापासून साडी कलेक्शन मागताय आणि त्याला कसं आहे मग वेळ काढावा लागेल मला ते साडी कलेक्शन दाखवायला वगैरे आणि त्याच्यामुळे मग ते राहून जातंय. तर येईल तुमच्यासोबत नक्कीच लवकरच मी साडी कलेक्शन माझंवालं शेअर करणार आहे. एखाद दिवशी मी व्लॉग शूट करणार नाही आणि त्या दिवशी साडी कलेक्शन शेअर करेल. तर आता इकडं बाकीचं झालं आहे किचनमधलं आवरून आणि भांडे आधी सगळं उष्ट खरगटं पाणी जे असतं ना ते मी काढून घेतलं. आणि ना आपल्या घराची मला सगळ्यात जास्त आवडती गोष्ट कोणती असेल ना तर हीच आहे की मला इकडे आहे ना मागच्या साईडला ओपन प्लेस आहे आणि तिकडं मला हे उष्ट खरगटं पाणी जे असतं ना जेवणाचं किंवा काय जे असतं ते लगेच तिकडे टाकता येतं. आणि त्याच्यामुळे मला खूप म्हणजे ना त्याला म्हणत नाही का आपण ती सूक लाभतं मला की अरे वा लगेच असं. नाहीतर मग कसं आहे की ते सगळं काढावं लागतं, गाळावं लागतं आणि मग ते ओला कचरा, ओले डस्टबिन वगैरे असं सगळं करायची मला काही गरज पडत नाही. काय केलं काय केलं का तू काय करत होता केशू? कोणत्या प्रकारचे तू कपडे चेंज करत होता? असं काय करत नाही भो, जाऊ दे माझा फॅन तर पुसला जाईल. नको रे पाठवून जाईल ना ते. आणि काय झालं माहिती का, बाकीचे सगळे कामं आटोपले तोपर्यंत मुलं आले 1:30 वाजेपर्यंत. आणि मग 1:30ला ते आल्यानंतर माझं काय होऊन जातं त्यांच्यासोबत मग मी त्यांना खाऊ घालणं. खाऊ म्हणजे मला काय हाताने खाऊ नाही घालावं लागत, पण मला असं वाटतं की मी त्यांच्याजवळ बसावं त्यांना वाढून दिल्यानंतर वगैरे. मग 2:30ला त्यांना ट्युशनला सोडलं. परत मग अजून क्लायंट आलं पार्लरमध्ये, तेवढं काम केलं आणि पुन्हा त्यांना 4 वाजता घ्यायला गेली. आणि त्याच्यानंतर मग आता 4-4:30 वाजता मग मी कपडे धुते आहे. आणि कालसुद्धा मला कपडे धुवायला उशीरच झाला होता, म्हणजे संध्याकाळच झाली होती आणि त्याच्यामुळे मग कपडे सुकले नव्हते. मग राहिले ते तसेच आणि थंडीमुळे ते सुकलेच नाही आणखीन. तर मग आज दिवसभर ते राहिले उन्हामध्ये आणि आता दुपारी मी आधी ते काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी आताचे जे कपडे होते आजचे ते धुणार होती. तर असं होऊन जातं थोडंसं डिस्टर्ब. कारण काय होऊन जातं मी अशी लाईन लावते की आता मस्त छानपैकी हे झालं की ते झालं की ते आवरून घेऊ, पण जर पार्लरमध्ये क्लायंट आलं तर मग माझा नाईलाज होऊन जातो आणि मग माझे कामं थोडेसे पेंडिंग होऊन जातात. आणि कपड्यांच्या घड्या करून ठेवून दिलेल्या आहेत मस्त. तर तिकडं आमच्याकडे नागिनच्या पानाचा वेल आहे, ते आधी मस्तपैकी तोडून आणलं. एका ठिकाणी बसून 5-10 मिनटं ते खाऊन घेतलं आधी पान आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता लागू पुढच्या कामाला. म्हणजे जे कपडे आहेत आता एवढे जे आहेत कपडे ते पटापट आता धुते, कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी येत आहेत माझ्याकडे आणि तो व्हिडिओ पण तुम्हाला येईलच पुढे. तर व्हिडिओ पाहत राहा. कारण त्यांना आहे ना म्हणजे मावशींना जी मेहंदी असते ना आपली हिरवे पत्त्यांची मेहंदी ती ना वाटून घ्यायची होती आपल्या या दगडावर, त्याच्यासाठी ते येत आहेत. मग सगळ्यात जण येणार मस्त चहा घ्यायला. आता वाजले आहेत संध्याकाळचे 4:30. 17 वाजले का ओ आंटी? व्हिडिओ पडून गेली, काय मुलगी पडली असं पडू
चहा होते चहा होत नाही माहिती 5 वाजता का काही असं काहीतरी होतं. हा ते 5 मोबाईलचा टाइम असा केलेला आहे म्हटलं. आता काय झालं होतं माहिती का, चहा ठेवलेला होता ना तर तो वरती यायला लागला. तसं मग मी पण पळत पळत आली आणि कृष्णा पण पळत पळत आली ते गॅसचं बटन बंद करायला. आणि तिचा ना थोडासा पाय सटकून गेला आणि तिला ट्रॉली असं थोडं लागून गेलं जोराचं. म्हणजे मी नव्हतं सांगितलं तिला की गॅसचं बटन बंद करायला जा वगैरे, पण मग ते असं सुडसुड आवाज येतो ना वरती, तर तिला असं वाटलं की चहा होतू जातोय म्हणून ती पळत पळत आली आणि मी पण आली. असं दोघांचं पाय एकमेकांना लागला आम्हाला आणि त्याच्यामुळे मग ती अशी थोडीशी सटकून गेली. थोडी ओली जागा होती तिथं, थोडेसे डाग होते ना चहाचे त्याचे, ते मी ते पुसलेले होते चालूच कापड नाही म्हणून मग ती सटकली. बरं जास्त कमी काही लागलं नाही. जाऊ द्या. चहाचे डाग होते ना आता इथं गॅसवर सगळं होतू चाललं गेलं. हे असं होतू गेला सगळा चहा आणि ना गॅस बंद करायला मी बी आली, कृष्णा बी आली, ती पडून गेली तर सटकून गेली, लागून गेलं पायाला तिच्या. सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले. आम्ही मस्त चहा पार्टी करतोय आणि तिकडे मावशी ना छान मेहंदी वाटायसाठी आलेला आहे, तुम्हाला दाखवते. कोण आलाय का तुम्ही? नाही ना आता चहा गावात इकडं लागून गेलं तिला थोडस पायाला. पहिले लागलेलं होतं ना तर तिथंच लागून गेलं, परत ते वरची स्किन निघून गेली. त्याला आज खूप दिवसानंतर आमच्या मैत्रिणींची चहा पार्टी होते. मेहंदी पाहिली ना तुम्ही सगळ्यांनी? हो पाहिली. हे तुमचं स्टँड खराब करते बघा हे मांजर. मस्त संध्याकाळ झाली, सूर्य मावळताना दिसतो इकडे. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओमधली कोणती गोष्ट जास्त आवडली पाहायला ते. बाय.